गावाकडे राहणारी मुलगी साधी सरळ, रंगाने सावळी अनुष्का शहरात सून म्हणून आली होती. तिच्या सासरच्या घरी आज तिचा पहिला दिवस होता. सकाळी खिडकीतून मंद सूर्यप्रकाश तिच्या खोलीत येत होता. ती एक कप चहा घेऊन आली. तिच्या डोळ्यात आशा होती की आजचा दिवस खास असेल. कदाचित काल वैभव थकला असेल म्हणूनच तो तिच्याशी प्रेमाने वागला नाही, पण आज सकाळी तो नक्कीच तिच्याशी प्रेमाने वागेल असं तिला वाटले. वैभव बेडवर बसून मोबाईल बघत होता. अनुष्का हळूच हसत म्हणाली, वैभव, मी तुमच्यासाठी चहा आणला आहे. वैभवने तिच्याकडे न पाहता चहाचा कप घेतला आणि चहा प्यायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यात ना अनुष्का समोर असल्याचे हावभाव होते, ना चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. अनुष्काला थोडं वाईट वाटलं, पण तरीही तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि हळूहळू खोलीतून बाहेर आली. अनुष्काचे मोठे दीर आणि जाऊ खोली बाहेर चहा पीत बसले होते आणि हसत हसत गप्पा मारत होते. अनुष्काच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आणि ती विचार करू लागली की वैभवने त्याच्या दादा आणि बहिणीकडून त्याच्या पत्नीशी कसं वागावं हे शिकले नसेल का. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. तिला काय करावे हे कळत नव्हते. भिंतीला टेकून तिथेच उभी राहिली आणि खिडकीतून काहीतरी पाहत राहिली. तेवढ्यातच तिची मोठी जाऊ राशी वहिनी स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, अगं तू इथे अशी का उभी आहेस? मग अनुष्का म्हणाली, ताई, नाश्त्याला काय बनवायचंय ते सांगा, मी तुम्हाला मदत करेन. ती म्हणाली, तुझा पहिला स्वयंपाकघरातील विधी अजून झालेला नाहीये, म्हणून तू आज काहीतरी गोड बनव. मी उर्वरित नाश्त्याची तयारी करून घेईन. अनुष्का अचानक बोलली, ताई, वैभवला कोणते गोड पदार्थ आवडतात? मग ती हसायला लागली आणि म्हणाली, वैभवला गोड पदार्थ अजिबात आवडत नाहीत, म्हणून तू काहीही बनवशील तरी त्याला काही फरक पडणार नाही. असं म्हणत ती तिच्या कामात व्यस्त झाली. म्हणून अनुष्काने गोड शिरा बनवण्याचा विचार केला. तिने मोठ्या उत्साहाने साजूक तूप घालून रवा बनवला, पण वैभवने एक घासही खाल्ला नाही. पण शिरा खाल्ल्यानंतर तिच्या मोठ्या दिराने आणि सासूबाईंनी तिचे खूप कौतुक केले. हळूहळू दिवस जात होते, पण वैभव अनुष्काच्या दिशेने एक पाऊलही टाकत नव्हता. सुरुवातीपासूनच तो त्याच्या जगात मग्न होता आणि तिच्याशी जास्त बोलतही नव्हता. अनुष्काला हळूहळू जाणवू लागले की कदाचित त्याला ती आवडत नाही. अनुष्काचा रंग थोडासा सावळा होता. तिच्या सासूबाईंना हे नाते आवडले होते. वैभवने थोडासा विरोध केला होता की मी अशा काळ्या रंगाच्या मुलीशी लग्न करणार नाही, पण त्याची आई खूप अनुभवी होती आणि तिने वैभवला शपथ देऊन या लग्नासाठी तयार केले होते. कारण त्यांना कुठून तरी बातमी मिळाली होती की वैभव त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सिया ही खूप मोकळ्या मनाची आधुनिक मुलगी होती. तिचे अनेक बॉयफ्रेंड होते. ती वैभवला आकर्षित करण्याचा प्रयत्नही करत होती. वैभवचीही तिच्याशी जवळीक वाढू लागली होती. पण जेव्हा रोहिणीताईंना हे सर्व कळले, तेव्हा त्यांना वैभवचे लवकरात लग्न करून देणे योग्य वाटले. दरम्यान तिच्या नातेवाईकांमधील एकाने तिला अनुष्का नाच्या स्थळाबद्दल सांगितलं. त्यांनी फोटो पाहून मुलीच्या घरी जाऊन तिला भेटायचं ठरवलं. अनुष्काचा स्वभाव, कामाची आवड पाहून त्यांनी तिला पसंत केलं. महिनाभरातच वैभव आणि अनुष्काच्या लग्नाचा मुहूर्त काढला. त्या दोघांचे लग्न झाल्यानंतर त्या खूप आनंदी होत्या. रोहिणीताई तिथे एक आठवडा राहिल्यानंतर गावी गेल्या. गावात शेतीचे कामही चालू असायचे. तसंच बरेच नातेवाईकही गावीच राहायचे. त्यामुळे रोहिणीताईंचं मन गावात जास्त रमत असे. कधी त्या सुट्टीत मुलांना गावी बोलवत असे, तर कधी त्या स्वतः शहरात येत असे. दोन्ही मुले इथे शहरात काम करत होते आणि लग्न होऊन दोघांचा संसार सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना मुलांची चिंता नव्हती. पण अनुष्का एकटीच बिचारी आतल्यात गुदमरत होती. तिला आशा वाटत होती की लवकरच तिचा नवरा तिच्याशी सहजतेने वागेल. पण हळूहळू 2 महिने गेले आणि तिचा नवरा तिच्याशी नीट बोलतही नव्हता. फक्त रात्री जेव्हा त्याला काही वाटले तर मग तो तिचा नवरा होण्याचा हक्क सांगायचा. पण अनुष्का अजूनही तिच्या नवऱ्याच्या हृदयाशी जोडलेली नव्हती आणि हे नाते आता तिला त्रास देत होते. वैभव तिच्याशी जास्त मनमोकळेपणाने वागत नसल्यामुळे तिला वैभवशी बोलायला संकोच वाटायचा. एके दिवशी अनुष्काला बरे वाटत नव्हते, म्हणून ती वैभवला म्हणाली, आपण आज डॉक्टरकडे जाऊयात का? माझी तब्येत ठीक नाही. बाहेर जायचे नाव काढताच वैभव चिडला आणि म्हणाला, मी तुला हवे तेवढे पैसे देऊ शकतो, पण माझा वेळ मी तुझ्यासाठी वाया घालवणार नाही.
तुला जिथं जायचं आहे तिथे एकटी जा. काय पैसा खर्च खर्च करायचा असेल तितका कर. ती रडू लागली. तिने ठरवले की ती डॉक्टरकडे अजिबात जाणार नाही. पण दुपारनंतर तिची तब्येत बिघडू लागली म्हणून ती एकटीच डॉक्टरकडे गेली. संध्याकाळी घरी आल्यावर तिने वैभवला त्याच्या मोठ्या बहिणीसोबत सोफ्यावर बसून हसत आणि विनोद करत असल्याचे पाहिले. हे दृश्य पाहून अनुष्का स्तब्ध झाली आणि विचार करू लागली, जर माझा नवरा मोठ्या बहिणीसोबत इतक्या मोकळेपणाने हसू शकतो आणि विनोद करू शकतो तर माझ्यासोबत का नाही? तिला खूप वाईट वाटले म्हणून ती काहीही न बोलता तशीच निघून गेली. रात्री एकांतात तिने वैभवला विचारले, तू माझ्यासोबत मनमोकळेपणाने का राहत नाहीस? तू वहिनीसोबत खूप मस्करी करत होतास आणि तू माझ्याशी साध्या गोष्टींबद्दलही बोलत नाहीस. माझी तब्येत ठीक नाही तर मला एका शब्दाने तुला विचारावंसं वाटलं नाही का? वैभव चिडून म्हणाला, एकतर तू सावळी आहेस त्यामुळे मला तू आवडत नाहीस. दुसरं म्हणजे तू बहिणीशी स्पर्धा करण्याचा प्रयत्नही करू नकोस. ती खूप सुंदर आहे आणि तू कितीही मेकअप केलास तरी तिच्या इतकी सुंदर कधीच होऊ शकत नाहीस. असं म्हणत तो तोंड फिरून झोपी गेला. तिला वाटू लागले की तिचा सावळा रंग आणि सामान्य दिसणे कदाचित वैभवच्या मनाला कधीच स्पर्श करू शकणार नाही, कारण त्याच्या मोठ्या बहिणीच्या सौंदर्याची त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती. वटपौर्णिमेचा दिवस आला. अनुष्कासाठी हा दिवस खूप खास होता. तिला वाटले की वटपौर्णिमेच्या दिवशी मी इतके चांगले कपडे घालून वैभव समोर उभी राहीन की मी त्याला नक्कीच आवडेल. तिने साडीपासून मेकअप पर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली. आज तिला एक वेगळाच उत्साह जाणवत होता. वटपौर्णिमेला घालण्यासाठी तिने काही दिवसांपूर्वीच गुलाबी रंगाची साडी खरेदी केली होती. सकाळी सर्व कामं उरकल्यानंतर अनुष्काने चेहऱ्यावर मेकअप केला, केस व्यवस्थित केले, नवीन साडी नेसली आणि आरशात स्वतःला पाहिले. आज ती वेगळीच दिसत होती. साडीचा गुलाबी रंग तिच्या सावळ्या त्वचेवर खुलून दिसत होता. आज वैभव मला पाहून नक्कीच आनंदी होईल या विचाराने तिच्या डोळ्यात दिवसा काजवे चमकू लागले. पूजा करताना अनुष्काने झाडाकडे पूर्ण भक्तीने पाहिले. तिने पूजा केली आणि तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. पूजा संपल्यानंतर जेव्हा ती वैभवकडे आली तर ती हसली आणि म्हणाली, वैभव, आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. वैभव गप्प राहिला आणि काहीही बोलला नाही. तर अनुष्का हळूच म्हणाली, ठीक आहे, मला सांग मी आज कशी दिसते? ही साडी मला कशी दिसतीये? मी ही 5,000 रुपयांची साडी खास आजच्या दिवसासाठी खरेदी केली आहे. वैभव तिचा सर्व उत्साह बाजूला सारत अतिशय उद्धटपणे म्हणाला, 5,000 रुपयांची ही साडी घालूनही तू मोठ्या बहिणीसारखी सुंदर दिसू शकत नाहीस. तू कोळशासारखी काळी आहेस. कितीही पैसे खर्च केले तरी तू कोळसाच राहशील. असं म्हणत तो रागाने पाय आपटत खोलीत गेला. त्याचे कटू शब्द अनुष्काच्या हृदयात खोल बाणासारखे घुसले. तिचे हास्य, आनंद क्षणार्धात नाहीसे झाले. तिला असं वाटलं की तिची सर्व मेहनत आणि प्रयत्न वाया गेले. ती रडत होती आणि विचार करत होती, मी कधी वैभवच्या नजरेत सुंदर होऊ शकेन का? तेवढ्यात तिची जाऊ तिच्या नवऱ्यासोबत पूजा करण्यासाठी बाहेर पडत होती. अनुष्का शांतपणे तिचे अश्रू पुसत एका कोपऱ्यात उभी राहिली. पूजा करताना कशा प्रकारे तिचा मोठा धीर तिच्या जावेचे फोटो काढत आहे हे ती पाहत होती. ती विचार करू लागली, फक्त सुंदर महिलांनाच त्यांच्या पतीचे प्रेम मिळते का? तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला. आता तिला वैभवचे प्रेम मिळेल अशी आशा नव्हती. तिने हेच तिचे नशीब म्हणून स्वीकारले होते. आता ती नेहमी स्वतःच्या जगात हरवल्यासारखी वाटत होती. दरम्यान एका आठवड्यानंतर रोहिणीताईंनी अचानक गावातून फोन केला आणि सांगितले, माझे गुडघे खूप दुखत आहेत. मी शहरात येत आहे. मला स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जायचं आहे. मला चालायलाही त्रास होत आहे. अनुष्का तिच्या सासूबाईंचा खूप आदर करायची. तिने पटकन तिच्या सासूची खोली स्वच्छ केली आणि नवीन बेडशीट घातली आणि तिच्या जावेला म्हणाली, आपल्याला आईंची विशेष काळजी घ्यावी लागेल. ती वैभवही तिथे बसला होता. त्याची वहिनी कपाळावर आठ्या आणत म्हणाली, काय या म्हातारीला आत्ताच बरं वाटत नाही का? उगाचच त्रास द्यायला येतेय. माझ्याकडे आधीच खूप कामं आहेत, म्हणून तूच आईंची काळजी घेण्याची जबाबदारी घे. हे ऐकून वैभवला धक्का बसला. तो त्याच्या वहिनीचा खूप आदर करायचा. तो वहिनीच्या सौंदर्यात इतका हरवून गेला होता की त्याला त्याची वहिनी खूप छान वाटायची. पण आज त्याच्या वहिनीकडून अशा गोष्टी ऐकून त्याला थोडा धक्का बसला.
रोहिणीताई 2 दिवसांनी तिथे आल्या. आता अनुष्काने रोहिणीताईंचे सर्व काम हाती घेतले होते. वैभवच्या लक्षात आले की त्याची मोठी वहिनी त्याच्या आईच्या खोलीत डोकावतही नाही. वैभवला विचित्र वाटले आणि तो विचार करत होता, आईने नेहमीच दोन्ही सुनांना समान प्रेम दिले, मग तिची सेवा करताना फक्त माझी पत्नीच मनापासून सेवा का करत आहे? एके दिवशी वहिनीने घरी पार्टी आयोजित केली. अनुष्काचा बराचसा वेळ सासू सोबतच गेला. म्हणून वैभवची वहिनी अनुष्काला टोमणे मारू लागली आणि म्हणाली, तू अजून नीट तयारी सुद्धा केली नाहीस आणि स्वतः सुद्धा तयार झाली नाहीस. तू माझ्या मैत्रिणींसमोर येऊ नकोस. माझ्या मैत्रिणी तुला पाहून हसतील. इतरांची सेवा करत राहणे हेच तुझे एकमेव काम आणि ध्येय आहे. एकतर तुझं तुझ्या नवऱ्याशी चांगले संबंध नाहीत, म्हणून तू तुझ्या सासूचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेस. कदाचित तुला तुझ्या सासूंच्या दागिन्यांचा लोभ असेल. मी लालची नाही, म्हणूनच मी त्यांच्या खोलीत डोकावूनही पाहत नाही. हे ऐकून अनुष्काला खूप वाईट वाटलं आणि ती विचार करू लागली, जाऊबाई माझ्या आणि सासूच्या नात्यांची खिल्ली उडवत आहे आणि स्वतः तर सासूची काळजी घेत नाहीत आणि उलट मलाच लालची म्हणत आहेत. अनुष्काच्या डोळ्यात अश्रू आले. वैभव त्यांचं बोलणं ऐकत होता. अचानक रागाने पुढे येऊन म्हणाला, वहिनी माझ्या बायकोशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे? राशी हसून म्हणाली, तुझी बायको? तू तिला कधी बायकोचा आदर आणि दर्जा तरी दिला आहेस का? त्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी मी खाली येताना सर्व काही ऐकलं आहे की तू तुझ्या बायकोला किती आदर देतोस. ती कोळशासारखी आहे असं म्हणाला होतास तू. जर तू अनुष्काला टोमणे मारू शकतोस तर मी का नाही? वैभव तिथेच उभा राहिला आणि विचार करू लागला. वहिनी फक्त शारीरिकदृष्ट्या सुंदर आहेत, पण ती तिच्या जिभेने किती कटू आहे. जेव्हा आयुष्यात कठीण काळ आला तेव्हा मला वहिनीबद्दलचे सत्य समजले आणि मी माझ्या पत्नीला योग्य आदरही देत नाही, तरीही ती माझ्या आईची मनापासून सेवा करत आहे. त्याचे मन पश्चातापाने भरून आले. मग तो वहिनी राशीला दुखी स्वरात म्हणाला, अनुष्का आईची इतकी चांगली काळजी घेतीये, त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. किमान तिला टोमणे तरी मारू नका. ती दिवसभर किती कष्ट करते हे तुम्हाला कळत आणि दिसत नाही का? तिच्या नवऱ्याच्या या विधानाने अनुष्काच्या मनाला खोलवर स्पर्श केला. आज तिचा नवरा तिची प्रशंसा करत आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटले. अनुष्काचे डोळे अश्रूंनी भरले होते. वैभव अनुष्काच्या दिशेने वळला आणि म्हणाला, मला माफ कर. मी आजपर्यंत तुला कधीच बायकोचा दर्जा दिला नाही. मी प्रत्येक बाबतीत तुझी तुलना मोठ्या वहिनीच्या सौंदर्याशी करायचो. या नादात मी तुझे गुण कधीच समजू शकलो नाही. अनुष्काला असे वाटले की जणू आज तिला जगातील सर्व आनंद मिळाला आहे. मग वैभव राशीकडे पाहत म्हणाला, वहिनी मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते. मी तुमच्याबद्दल किती चांगला विचार करत होतो, पण तुम्ही तर त्याच्या विरुद्धच निघालात. असं म्हणत तो त्याच्या आईच्या खोलीत गेला. अनुष्का देखील मान खाली करून शांतपणे तिच्या पतीच्या मागे गेली. त्या दिवसापासून वैभवचे त्याच्या पत्नीशी असलेले वर्तन बदलले होते. तो त्याच्या पत्नीला खूप प्रेम आणि आदर देत असे. एका आठवड्यातच रोहिणीताईंची तब्येत झपाट्याने सुधारली आणि त्या गावी परत जाण्यास तयार झाल्या. ज्या दिवशी त्या गावी जाणार होत्या त्या दिवशी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना आणि सुनांना त्यांच्या खोलीत बोलावले. मग त्या वैभवला म्हणाल्या, वैभव मलाही सुरुवातीपासूनच हे जाणवत होते आणि मोठ्या सुनेनेही मला फोनवर सांगितलं होतं की तू तुझ्या बायको बरोबर खुश नाहीस. तू तिच्याशी प्रेमाने वागत नाहीस. वटपौर्णिमेच्या रात्री जेव्हा मोठ्या सुनेने हे सर्व सांगितलं तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटू लागले. या घरात अनुष्का बरोबर किती वाईट होत आहे आणि अनुष्का तिचे दुःख दाबून जगत आहे. म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी तिने मला फोन केला आणि म्हणाली, तुम्ही आजारी असल्याचे नाटक करून इथे या, मग आपण दोघी मिळून वैभवला चांगलाच धडा शिकवू. या योजनेनुसार मोठ्या सुनेने माझी सेवा करण्यास नकार दिला आणि तुझ्यासमोर अनुष्काचा वारंवार अपमान केला, जेणेकरून तुला कळेल की अनुष्का किती चांगली आहे. तू मोठ्या वहिनीबद्दल कोणताही राग बाळगू नकोस. ती देखील तुझ्या पत्नीसारखीच खूप दयाळू आहे आणि कुटुंबाला सोबत कसं घ्यायचं हे तिला माहीत आहे. तसेच ती कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाचा विचार करते. ती फक्त मोठ्या सुनेचे कर्तव्य बजावत होती. मी तिथे दूर गावात राहते, मला तर काहीच कळले नसते. पण मोठ्या सुनेमुळे आज तुम्हा दोघांमधील पती पत्नीमधील इतके प्रेमळ नाते पाहून मला खूप आनंद झाला आहे.
आईकडून संपूर्ण सत्य जाणून घेतल्यानंतर वैभव स्तब्ध झाला आणि आपल्या वहिनीकडे पाहू लागला. तेव्हा वहिनीने स्मितहास्य दिले आणि वैभवचे कान ओढत म्हणाली, "वैभव, आता तू माझ्या सौंदर्याशी तुझ्या बायकोची तुलना करणार नाहीस ना? माणसाचे फक्त दिसणेच नाही तर त्याचे गुणही महत्वाचे आहेत. आणि मला माझी जाऊ खूप आवडते. तू अनुष्काशी प्रेमळ नाते जपले पाहिजे." सत्य कळल्यानंतर अनुष्काने सासूला मिठी मारली आणि नंतर दाटलेल्या कंठाने म्हणाली, "आई, तुमच्यामुळेच आज आमचे नाते सुधारले आहे." जाऊ राशीला सुद्धा मिठी मारली आणि तिचेही आभार मानले. तिला खूप आनंद झाला की ती इतक्या प्रेमळ आणि समजूतदार कुटुंबाचा भाग आहे. वैभवलाही आता समजले की त्याची पत्नी किती चांगली आहे आणि त्यानेही आपल्या बहिणीचे आभार मानले. सोबतच आपल्या वाईट वागणुकीसाठी माफीही मागितली. तर मित्रांनो, माणसाने व्यक्तीच्या सौंदर्यावरून नाहीतर त्याच्या वागण्यावरून तो कसा आहे हे ओळखलं पाहिजे. माणसाचे रूप महत्वाचे नसते तर स्वभाव हा फार महत्वाचा असतो. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.